थोड्या दिवसांपूर्वीच एक चित्रपट रिलीज झाला होता ज्याचं नाव होतं द कॉन्ज्युरिंग लास्ट राइट्स। हा चित्रपट चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे। बरेचसे लोक या चित्रपट बघण्यासाठी गर्दी देखील करत आहेत आणि या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवरती आपण जेव्हा बघतो या चित्रपटाला अजून एक पब्लिसिटी देखील वेगळ्यापणच मिळाली आहे। ती म्हणजे हा चित्रपट पाहता पाहता दोन गटांमध्ये किंवा दोन कपलमध्ये मारामारी देखील झाली होती थिएटरमध्ये मूवी बघता बघता। तर नेमकं काय प्रकरण झालं होतं आपण जाणून घेऊयात। घटना आहे पिंपरी चिंचवड येथली। पिंपरी चिंचवडला नवरा बायको थिएटरमध्ये कॉन्ज्युरिंग बघायला गेले होते आणि हे सुरू असतानाच नवरा आपल्या बायकोला कॉन्ज्युरिंगमध्ये पुढे काय होणार आहे हे सर्व नरेट करत होता किंवा सांगत होता आणि हे ऐकू पडत होतं पुढच्या सीटवरती बसलेल्या माणसाला। त्या माणसाला ही गोष्ट काही पटली नाही। त्यांनी मागच्या माणसाला विनवणी केली की तुम्ही तुमची बायकोला नरेट करू नका किंवा स्टोरी सांगू नका, सस्पेन्स घालवू नका म्हणून, परंतु तसं त्याने ऐकलं नाही। तो नरेट करत गेला, तो त्याच्या बायकोला ती स्टोरी सांगत गेला। जो समोरचा बसलेला माणूस जो होता तो त्याच्या बायकोसोबत आणि त्याच्या बहिणीसोबत पिक्चर बघायला आला होता। त्याच्यामुळे हा मागचा माणूस सगळ्यात सस्पेन्स घालवतोय या रागाने तो उठला आणि त्या मागच्या माणसाला त्यांनी मारहाण केली आणि त्यांनी एवढी जबर मारहाण झाली होती की ज्या माणसांना ज्या कपलला लागलं होतं त्या कपलला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट देखील घ्यावी लागली। या गोष्टीची दखल घेत पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशननी ज्या लोकांनी ज्या कपलनी ह्या दोघांना म्हणजे नवरा बायकोला मारलं होतं त्या दोघांवर भारतीय न्याय संहितेच्या अंडर केस देखील रजिस्टर केली होती। मारहाणीच्या दरम्यान आपल्या नवऱ्याला मारत आहे एक माणूस हे बघता त्याची बायको मध्ये पडली, परंतु जो माणूस मारत होता त्याची बायको देखील या गोष्टीच्या मध्ये पडली आणि ह्याच्यामध्येच दोन कपलमध्ये जोरात भांडणं झाली आणि मारामारी देखील झाली होती। थिएटरमध्ये लोक मनोरंजन बघण्यासाठी येतात का भांडण आणि मारामारी करण्यासाठी येतात असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। या गोष्टीवरती तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि सस्पेन्स जर कोणी अशा प्रकारे घालवत असेल तर तुम्ही देखील त्यासोबत काय कराल कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा। न्यूज डॉटसाठी मी अंशु काशीद।